नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत गंभीर घटनेबद्दल चर्चा करणार आहोत। ही घटना ओडिशामधील आहे। मात्र देशात सर्वत्र अशा घटना सातत्याने घडताना दिसतात। अशा घटना कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात। भुवनेश्वर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रत्नाकर साहू यांच्या कार्यालयात कामकाज सुरू असताना भर दिवसा त्यांना कार्यालयातून ओढून काढून रस्त्यावर फरफटत नेऊन बेदम मारहाण करण्यात आली। ही घटना भाजप शासित ओडिशामध्ये घडली, जी अत्यंत चिंताजनक आहे। रत्नाकर साहू यांच्यावर हा हल्ला एका भाजप नगरसेवकासह काही गुंडांकडून करण्यात आला। ते एका सार्वजनिक तक्रारींच्या सुनावणीमध्ये सहभागी होते, तेव्हा त्यांना त्यांच्या कार्यालयातून ओढून काढून त्यांच्या चेहऱ्यावर लाथा मारण्यात आल्या। ही घटना दिवसा घडली, जी कायदा व सुव्यवस्थेच्या पूर्णपणे कोलमडलेल्या स्थितीचे प्रतीक आहे। या घटनेचा विरोधी पक्षांसह अनेकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय। जर ही घटना विरोधी पक्ष शासित राज्यात घडली असती तर बातम्या वाहिन्यांनी आवाज उठवला असता, पण भाजप शासित ओडिशामध्ये घडलेल्या या घटनेकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे मत काहींनी व्यक्त केलंय। ही घटना फक्त एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून ती देशातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे। अलीकडच्या काळात विविध राज्यांमध्ये अशा अनेक घटना घडत आहेत, ज्यामुळे सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे। या घटनांमध्ये अशीच वाढ होत गेली तर अराजकता माजेल। जर वरिष्ठ अधिकारीही या देशात सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांची काय अवस्था, असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जातोय। या घटनेच्या पार्श्वभूमीवर ओडिशा प्रशासनाने कठोर कारवाईची मागणी केली आहे। पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केलाय। दोषींवर कठोर शिक्षा व्हावी, तसेच अधिकाऱ्यांना यापुढे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली जाऊ लागली आहे। ही घटना फक्त ओडिशाला नसून संपूर्ण भारतातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर विचार करण्याची गरज निर्माण करते। जर अशा घटना थांबवायच्या असतील तर राजकीय प्रभावापासून मुक्त कठोर कायदा व सुव्यवस्था लागू करणे आवश्यक आहे। आपण सर्वांनीच या प्रश्नावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।